त्याची बाकी एका लावून त्याचं उघडली इतकं आयुष्य म्हणजे रावण जन्माला आला ना त्यावेळेला कुठला तरी देव कंप्लेंट घेऊन आला ब्रह्मदेवाकडे की रावण नावाचा असून जन्माला आलेला आहे आणि त्याने खूप उत्पाद माजवलं पृथ्वीवर. तर रावणाचं आयुष्य किती होतं? चतुर्विधी 14 वेळा जाणार होते सगळे. त्यानंतर रावण मरणार एवढं आयुष्य रावण. ब्रह्मदेवाकडे ज्या वेळेला तो देव आला त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या कानात जाणं होतं ते जरा शौचाला चालले होते. ब्रह्मदेवाने फक्त त्या देवाला सांगितलं का कानात जाणं मी आता काही करू शकत नाही तिकडून आल्यावर बोलतो म्हणजे अशी सांगितलं परत पडून गेले. तिकडून परत आले तेवढ्याच दुसऱ्या देवाला सांगायला की रावण मेला आहे. ब्रह्मदेवाची लाईफस्टाईल आहे किंवा त्यांचं जीवन किती दीर्घ आहे याचा विचार. सगळ्या या जगात बघता भक्तांना पाहिलं की धर्मम नास्ती तपम नास्ती शौचम नास्ती. नारदांनी पाहिलं की सगळीकडे दिनात कली कली आला भगवंत गेले त्या दिवशी कली आला. त्याच्यामुळे काय झालं का सगळीकडे धर्माचा नाश व्हायला लागला. तप संपलं. तप करायला कोणी तयार नाही. शौचम नास्ती. शौच म्हणजे खरं तर धर्माची मूळ जे 4 पाय सांगितलेले धर्माचे सत्य तप दया आणि शौच हे 4 पाय आहेत. त्यापैकी शौच सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. ते पावित्र्य आपण किती पाळतोय असं लक्षात. म्हणजे दिवसेंदिवस सगळ्या प्रकारचं पावित्र्य कमी होत चाललंय. आता काल गौरींची आरास केली सगळे आमच्या घरामध्ये खूप चांगल्या प्रकारची आरास पाहिली. आणि रात्री मी माझा मुलगा सर बोलून बसलो होतो. तो मला मागा येतो चालला पण पूर्वीच्या काळात तुम्ही कुठलीच आरास करायची नाही. एकदा गौरी बसवल्या गणपती बसवलं परत त्यांना हात लावलं आणि असं असायचं आणि गेले तर सोळ्यातच हात लावले जायचे. परंतु या सगळ्या आरास करण्याच्या नादामध्ये जे सोहळं जपलं जायला पाहिजे ते जपलं जात नाही. आपण बऱ्याच वेळेला आपण तसंच काहीतरी स्पर्श देवांना होतो ते पावित्र्य कमी जे पावित्र्य माझ्या आजोबांच्या काळात असेल ते माझ्या वडिलांना माहिती आहे. जे माझ्या वडिलांच्या काळात असेल ते मला माहिती. जे माझ्याकडे ते माझ्या नापापर्यंत मी हँडओव्हर करू शकेल की नाही हे पण मला माहिती. तर हे पावित्र्य दिवसेंदिवस कमी होत चाललं. शौचम नसतं दया नाही. तप करायची वृत्ती लोकांची. म्हणजे तप करण्यासाठी किती माणूस कॉन्सन्ट्रेट असावं किती एकाग्र असावं. शबरीचं चरित्र तुम्ही ज्या वेळेला ऐकतात किंवा वाचता आपल्या मुलांना तुम्ही शबरीची गोष्ट सांगता की ते रामासाठी पोरा वगैरे सगळं सांगतात. पण त्याच्या पडद्यामागे अजून एक कथानक आहे शबरीचं. ते पूर्ण डिटेलमध्ये जाऊन सांगतात तुम्ही त्या मुलांना. हे जर डिटेलमध्ये जाऊन सांगितलं तर एका 12 दिवसाच्या रिझल्टनंतर मुलं आत्महत्या करणं एका रिझल्ट तिचा स्ट्रगल किती त्याच्या मागचा कोणी सांगत आपण शबरी. एक 7-8 वर्षांची मुलगी घरात तिचं लग्न ठरलं. वयाच्या 8 वर्षी लग्न झालं आणि बकरीचं छोटंसं पिलू बाहेर बांधलं किंवा खेळते वडील आले वडिलांनी सांगितलं का घरात थोडं धावतं समजून आणि घरातले सांगितलं की आली ती खेळण्यात बोलते. वडिलांच्या मुखात शब्द आहे की थोडे दिवस खेळून घे थोडे दिवस खेळले तुला पिलाशी असं म्हणून ते घरात निघून. त्या वाक्याचा अर्थ तिने आईला विचारला की असं का बोलले असते बाबा. त्याच्यावर आईने सांगितलं का बाळा तुझं लग्न आहे ना आता 5-7 दिवसात त्या वेळेला ते बकरीचं पिलू समजून जाईल. आणि त्या ऐकल्यानंतर ती शॉक झाली. तिला वाईट वाटलं की माझ्या लग्नामुळे त्या पिल्याला मरण यावं तिच्या मनाला ते पटलं नाही. म्हणून तिने घराचा त्याग केला आणि ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्यापर्यंत निघून गेली. तिथे गेल्यानंतर मतंग मुनीचा आश्रम तिला दिसला. आता आश्रमात तिने सरळ प्रवेश केला एका झाडावर बसून राहिली. म्हणजे पूर्ण दिवसभर जवळपास 22 तास त्या झाडावर राहते. झोप वगैरे पण त्या झाडावरच घेते. 22 तासाचा कालावधी झाडावर काढते. 2 तास ती झाडाच्या खाली उतरते. मतंग मुनीचा आश्रम जेवढा जसा आता समाधी मंदिराचा परिसर चौफेर आहे हा सगळा परिसर झाडून काढते सारवते शेणाचा सडा मारते आणि त्यानंतर पुन्हा एखाद्या झाडावरती जाऊन बसते. मतंग मुनी लोक विचार करतात की हे करतंय कोण. कारण की आजकालचे शिष्य तुम्हाला कल्पना आहे की आजकाल शिष्यांची प्रवृत्ती कशी आहे. थोडंसं गुरुसाठी केलं तर आपल्याला असं वाटतं की तुम्ही महाराजांसमोर केलं पाहिजे आणि महाराजांना ते पाहिलं पाहिजे. म्हणजे डबाभर लाडू दिले तर 4 वेळा आपण सांगतो महाराज ते आपण 4 वेळा आठवतो.